हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आज मी इथं परत एकदा पावसाळी खेकडे आणले. तर हे खेकडे बेसिकली पावसाळ्यातच भेटतात. तर मी त्यांच्या नांग्यामधून ठेवल्या कारण ते खूप इकडे तिकडे पळत होते. तर आता ते शांत आहेत बघा. तर आपण ह्यांना साफ करून घेऊया. मी अगोदर स्वच्छ धुवून घेतले त्यांना पाण्यात. आता मी त्यांचे तुकडे करते आणि मग आपण प्रोसेस बघूया ह्यांची रेसिपी कशी करायची ती. मी इथं कढई गरम केली आहे आणि त्याच्यात मी अगोदर कांदा फोडणीला टाकते. कांदा म्हणजे टाकून झाला की आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकणार आहोत. तर ही एकदम वेगळी पद्धत मी दाखवली तुम्हाला खेकड्याची. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, एकदम युनिक आहे. आता मी याच्यात टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकली आहे. आपण हा रस्सा वगैरे काही करणार नाही आहे, जस्ट त्याचं कुकर करणार आहोत. आणि हे जे खेकडे असतात ते पावसातले खेकडे छान चवीला असतात. ते पावसात भेटल्यामुळे सर्दीला पण त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणजे तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर तुम्ही खेकडे खाऊ शकतात, जेणेकरून तुमची सर्दी कमी होऊ शकते. आता हे मी खेकडे टाकले रस्सात. बघू शकता हे थोडेच आहेत खेकडे, त्याच्यामुळे मी रस्सा असं काही करणार नाही. त्याचं फक्त धबधबीत करणार. आता आपण त्याच्यात हळद टाकूया, लाल तिखट 2 चमचे आणि मी थोडंसं वाटण तयार केलं होतं ते टाकूया. बघू शकता मी इथं हा वाटण पण थोडासा जो केलेला आहे तो टाकला आहे. तर हे आपण सगळं झणझणीत तयार करणार आहोत. आपलं मिक्स करून घेतो त्याला आणि मग थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं. तर मी ह्याच्यात आता कोकम टाकलं आहे थोडंसंच, कारण आपण टोमॅटो टाकलं आहे आणि मीठ पण टाकलं आहे. तर ह्याला आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि एक 10 मिनिटासाठी चांगलं शिजत ठेवूया, जेणेकरून हा जो मसाला आहे तो चांगला मुरेल.